नाताळ नववर्षानिमित्त मुरुड दापोली समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे। या भागातील हॉटेल रिसॉर्ट देखील हाऊसफुल झालेत। सध्या पर्यटकांनी समुद्र किनारी धम्माल मस्ती ते करताना ते सगळे पाहायला मिळतात पर्यटक। या सगळ्याचा आढावा घेतला माझ्या सहकाऱ्यानं। सलग आलेल्या लागून सुट्ट्या आणि क्रिसमस एन्जॉय करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये दाखल होत आहेत। आपण या दृश्यामधून पाहू शकताय, दिसणारी किनारपट्टी आहे ही दापोली तालुक्यातील मुरुड मधली आहे। मुरुडची समुद्र किनारपट्टी पर्यटकांना अधिक भुरळ पाडत असते आणि यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने इथे दाखल होत आहेत। आपण पाहू शकता या दृश्यांमधून कशा पद्धतीनं पर्यटकांचा एन्जॉय या ठिकाणी सुरू आहे। सकाळपासून ही गर्दी आहे ही किनारपट्टीवरती वाढते। लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे ही गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। कोकणच्या सर्वच किनारपट्ट्या ह्या 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये फुल्ल असतात आणि यामुळेच यावर्षी देखील पर्यटनासाठी कोकणच्या किनारपट्टीला पर्यटकांनी अधिक प्राधान्य दिलेलं आहे। मुरुडच्या किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक दाखल होत असतात आणि आपण या दृश्यामधून पाहत आहोत गर्दी ही वाढते। क्रिसमसचं औचित्य साधून हे पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत। लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे ही गर्दी जी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। छोट्या मुलांपासून शैक्षणिक सहलीची विद्यार्थी देखील याच किनारपट्टीवरती मौज मजा लुटत आहेत, आनंद देखील व्यक्त करतायत। शिक्षक देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहेत। पर्यटनासाठी सहलींचं आयोजन या ठिकाणी होत असतं आणि यामुळेच ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, मुरुड, दापोली, रत्नागिरी।